हृदयस्पर्शी. आम्ही काय तुम्हाला जन्मभर पुरणार आहोत का? असं आई सहज बोलून गेली. हे ऐकून माझ्या काळजात आरपार एक कळ निघून गेली. त्रिवार सत्य होतं पण पटतच नव्हतं मनाला. कधीच विसरणार नाही आपण त्यांच्या सोबतच्या क्षणाला. आई बोलून गेली, पण वडील पाहून हसत होते. खरं सांगू का? तेव्हा ते दोघंही मला विठ्ठल रुक्मिणीच वाटत होते. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख दडलेलं असतं. लेकराच्या सुखातच त्यांचं सुख असतं दडलेलं. आपण सुंदर शिल्प असतो त्यांच्याच हातून घडलेलं. मी म्हणालो आईला, तू किती सहज बोलून गेलीस. तुमच्या शिवाय जगण्याची तू कल्पनाच कशी केलीस? जग दाखवलं तुम्ही आम्हाला. किती छान बनवलं. अनेकदा ठेस लागण्यापासून तुम्हीच तर सावरलं. तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आम्ही काहीही करू. तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचेच रंग भरू. आई वडील म्हणजेच घरातील चालते बोलते देव आहेत. हे देव नैवेद्यापेक्षा फक्त प्रेम आणि आधाराचेच भुकेले आहेत. कल्पवृक्षाखाली बसलो होतो. फळं फुलं माझ्यावरच पडत होती. आई वडील अनमोल आहेत असे प्रत्येक पाकळी सांगत होती. थकली आज आई प्रत्येकाची. वडीलही थकले आहेत. घरट्यातल्या पिलानं उडू नये फक्त एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहेत. माझ्या या विचारानं आई खूप खूप सुखावली होती. वडिलांची नजर न बोलताही सारं काही सांगून जात होती. कालाय तस्मै नमः. वर्षे अशीच सरतात. आमचे संसार फुलू लागतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. हौस मजा जेवण खाण त्यांचं आता कमी होत चाललंय. पण फोनवर सांगतात आमचं अगदी उत्तम चाललंय. अंगाला सैल होणारे कपडे गुपचूप घट्ट करून घेतात. वर्षे अशीच सरतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. कोणी समवयस्क गेल्याच्या बातमीनं हताश होतात. स्वतःच्या पथ्यपाण्यात आणखीन थोडी वाढ करतात. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नाराज होतात. वर्षे अशीच सरतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. आधार कार्ड, पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात. इन्कम टॅक्सच्या भीतीनं कावरे-बावरे होतात. मॅच्युअर झालेली एफ-डी नातवासाठी रिन्यू करतात. वर्षे अशीच सरतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. पाठदुखी, कंबरदुखी इत्यादींच्या तक्रारी एकमेकांकडे करतात. ॲलोपॅथीच्या साईड इफेक्टची वर्णनं करतात. आयुर्वेदावरचे लेख वाचतात. होमिओपॅथीच्या गोळ्या खातात. वर्षे अशीच सरतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. काल निर्णयची पाने उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात. एरवी न होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची जय्यत तयारी करतात. आवडीनं जेवणाऱ्या नातवाकडं भरल्या डोळ्यानं पाहतात. वर्षे अशीच सरतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. माहीत आहे, माहीत आहे हे सगळं आता लवकरच संपणार. जाणून आहोत हे दोघंही आता एका पाठोपाठ जाणार. कधीतरी तो अटळ प्रसंग येणार. काळ असाच पळत राहणार. वर्षे अशीच सरत राहणार. बघता बघता आम्ही देखील असंच आमच्या मुलांचे म्हातारे आई बाबा होणार. बघता बघता आम्ही देखील असंच आमच्या मुलांचे म्हातारे आई बाबा होणार. आई बाबा तुमच्या चरणी अर्पण.